मी धरणी बोलते या धड्यावरून आपल्याला सेकंड मराठी बक्षीससाठी रिव्हिजन आहे. जोड्या जुळवा. झाडे, वेली, नदी, नाले, पशु, पाखरे, वाईट, दशा, धरणी, माता अशा पद्धतीने. अजून असेल की यमक जुळणाऱ्या जोड्या लावायच्यात, जसं की धरणी, करणी, लोणी, कोणी, मणी, फणी, पाणी, वाणी अशा पद्धतीने सारखे यमक, सारखे शब्द, सारखा प्रोनाउन्सिएशन होईल असे शब्द आपल्याला जोडायचे आहेत. आता पृथ्वीसाठी अनेक समानार्थी शब्द दिलेले आहेत. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की पृथ्वीला 5 समानार्थी शब्द लिहा किंवा पृथ्वीला जे काही समानार्थी शब्द आहेत ते लिहा अशा पद्धतीने, किंवा मग असा पृथ्वी गोल दाखवला जाईल आणि तुम्हाला अशा पद्धतीने समानार्थी शब्द लिहायचे. म्हणजे हा जो शब्द, हे जे शब्द आहेत, हा जो प्रश्न आहे, धरणी या शब्दाचे अनेक अर्थ आहेत, ते पुढील प्रमाणे आहे, त्याचे वाचन करा. पण आपल्याला हा परीक्षेला तुमचे मराठीचे शिक्षक लिहायला देऊ शकतात, तर म्हणून तुम्ही पाठ करायचे आहेत. जसं की धन्यमातेसाठी अनेक शब्द आहेत, त्याच्यातले तुम्हाला जेवढे येतील तेवढे तुम्ही लिहू शकता, पण पाठ करताना सर्वच पाठ करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यासाठी 3 वेळा लिहायचे ते शब्द, जसं की पृथ्वी, अंबरप्रिया, उर्वी. अजिबात शब्द चुकवायचे नाही, 3 वेळा त्याचा सराव करायचा, लिहायचा. भूधरा, भूमी, धरा, वसुंधरा. हे भूमी, धरा, वसुंधरा हे शब्द तुम्ही लिहू शकता, जे की कवितेमध्येच आलेले आहेत. पण उर्वी हा शब्द तुम्ही 4-5 वेळा लिहून काढा. भूधरा हा शब्द 3 वेळा लिहा. अंबरप्रिया हा देखील 4-5 वेळा लिहून काढा. वसुधा, मही, अचला, अवनी, धरित्री, सूर्यमाता हा 5-6 वेळा लिहून काढा. धरित्री 3-4 वेळा लिहिला की बाहेर होईल. मही, अचला, अवनी, वसुधा 2-3 वेळा लिहून काढायचे. अशा पद्धतीने तुम्हाला हे समानार्थी शब्द पाठ करायचे आहेत. त्याचप्रमाणे अजून एक प्रश्न असू शकतो की वर्तुळात लिहिलेले र हे अक्षर शेवटी ठेवून शब्द तयार करा. हा जो प्रश्न आहे याच्यावरून शब्द येऊ शकतो की अशा पद्धतीने तुम्हाला शब्द बनवायचे आहेत. र ला शेवटी ठेवायचे शब्द बनवायचे. मग तुम्ही लिहू शकता फार, कार, भार, चार, क्षार, हार, वार, धार, दार, तार, पार, खार, गार, मार आणि पुन्हा फार. थँक्यू मुलांनो.